केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। गेल्या 28 वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाटेतील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा। आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर। बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर। बस स्टँड, छत्रपती शिवाजी चौक, वणकुद्रे टेक्सटाईल जवळ, खडकलाट। खडकलाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणास भक्तिमय वातावरणात प्रारंभ। गुरुवार तारीख 6 रोजी दिंडीने सोहळ्याची सांगता होणार। सालाबादप्रमाणे खडकलाट येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 7 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यानुसार गुरुवार तारीख 30 रोजी सकाळी 8 वाजता येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भक्तिमय वातावरणास प्रारंभ करण्यात आला। प्रारंभी खडकलाट येथील श्री हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी हभप विकास सुतार महाराज यांच्या शुभ हस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। तर खडकलाट येथील युवा उद्योजक शुभम भडगावे व भूमी भडगावे दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन, श्री पांडुरंग देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष डॉक्टर के.एच. दिवाण, केदार कुलकर्णी, वसंत जोशी यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली मूर्ती पूजन व प्रतिमेस पुष्पहार, अजित तोडकर यांच्या हस्ते वीणा पूजन व बंडा सरदार व मंगला सरदार दाम्पत्यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलित करून महाआरती करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठकार हभप शांताबाई जोशी व मंगला सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायणास अनेक भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला। यावेळी श्री पांडुरंग देवस्थान विश्वस्त समितीचे दिवंगत सचिव भास्कर कुलकर्णी यांना पांडुरंग देवस्थान विश्वस्त समिती, उपस्थित भाविक व वारकरी यांच्या वतीने 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमास बंडा सरदार, मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे, मुरलीधर कुलकर्णी, श्याम कोरडे, बाबासाहेब मोकाशी, श्रीपती माकणे गुरुजी, गजानन कापसे, घोरपडे, प्रकाश माळगे, राजू शिंदे, रत्नाबाई कुट, शांताबाई पाटील, निंगाप्पा भिंद्रे यांच्यासह श्री पांडुरंग देवस्थान विश्वस्त समिती, अनेक भाविक व वारकरी उपस्थित होते। रविवार तारीख 2 रोजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता दुपारी 12 वाजता तुलसी विवाह व महाप्रसादाने होणार आहे, तर गुरुवार तारीख 6 रोजी सकाळी दिंडी, सायंकाळी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने अखंड हरिनाम व कार्तिकोत्सवाची सांगता होणार आहे। गुरुवार तारीख 6 पर्यंत दररोज सकाळी 5:30 वाजता अभिषेक व पूजा व 7:30 वाजेपर्यंत काकडा आरती, रात्री 7:30 वाजता दीपोत्सव, त्यानंतर भजन व रात्री 9 वाजता हरिजागर असे नित्य कार्यक्रम चालणार आहे। तेव्हा या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन खडकलाट येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे करण्यात आले आहे। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे। बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय। तिकडं माणूस आहे मागे आय दाखवली आम्हा
भास्कर कुलकर्णी यांनी हा उत्सव सुरू केला होता आणि गेल्या 92 पासून ते आज 2025 पर्यंत हा पारायण सुरू चालू आहे आणि याचं सर्वस्वी कारण आमचे भास्कर कुलकर्णी हे होते आणि आज हा पारायण सोहळा सुरू करताना त्यांची इथं आपल्याला प्रकर्षानं आठवण येते. खरोखरच एक भजन सम्राट म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्याचप्रमाणे पारायण वाचल्यानंतर त्यांचा हात कोणी धरत होतं असे एक आमचे पांडुरंग देवस्थानचे एक विश्वास आणि आमचे सर्वांचे नेते आपल्या देवस्थानचे ट्रस्टी आपल्यातून यावर्षी अकस्मात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि ते आपल्यातून निघून गेले. खरोखरच एक फार मोठी उणीव आम्हाला या पांडुरंग देवस्थान कुठलाही कार्यक्रम असून ते हा सुरू करताना त्यांची आठवण वर्षावर आपण येत राहणार आहे आणि त्यांना एक आपण त्यांची आठवण म्हणून आज हे आता पारायण सोहळा आम्ही सुरू करण्यापूर्वी 1-2 मिनिटं त्यांचं स्मरण करा आणि नंतर पारायणाचा कार्यक्रम सुरू करूया अशी त्यांना विनंती करतो. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.